नाम है तेरा तारनहारा, कब तेरा दर्शन होगा। जिनकी प्रतिमा इतनी सुंदर है वो कितना सुंदर होगा। बस सगळ्या नगरामध्ये चर्चा सुरू झाली। खूप सुंदर आहे राम, खूप सुंदर आहे लक्ष्मण। आता राम लक्ष्मण परत आले। कुठं? बराच वेळ फिरले नगरामध्ये आणि विश्वामित्राकडे आले। संध्याकाळची वेळ आहे, त्यावेळेला विश्वामित्राला सांगितलं नगर खूप सुंदर आहे महाराज। भोजन वगैरे केलं, विश्रांती घेतली, गुरुची सेवा केली, गप्पा गोष्टी मारत मारत संध्याकाळी सगळे झोपले। आता दोन दिवसावर पुन्हा धनुष्यभंगाचा कार्यक्रम आला होता। 2 दिवसापर्यंत धनुष्य भंगाचा कार्यक्रम। काय आहे धनुष्य भंग? एकदा थोडक्यात धनुष्याची माहिती पाहू। जनकानं धनुर्याग ठेवला होता। धनुर्याग एक धनुष्य ठेवलं होतं। जो कोणी हे धनुष्य उचलून याला दोर लावेल, याच्यावर बाण चढवेल, त्याला सीता वरमाला घालेल, तो सीतेचा पती होईल, असा एक पण ठेवला होता। आता तुम्ही म्हणाल त्यात काय अवघड आहे? धनुष्यबाण चालवणारे भरपूर जण पाहिलेत, आजही आहेत। धनुष्यबाण चालवणारे आहेत आजही। ऑलिम्पिक मध्ये आज आपला धनुष्यबाण पोहोचलाय। ऑलिम्पिक मध्ये धनुष्यबाणाच्या स्पर्धा होतात। साधं सुद्धा धनुष्य नव्हतं ते। ब्रह्मदेवाच्या विनंतीवरून शंकरानं आपलं धनुष्य जे ब्रह्मदेवाच्या विनंतीवरून शंकरानं आपलं धनुष्यबाण जनकाचा जो पूर्वज आहे, जनकाचे जे पूर्वज आहेत, निमी राजा नाव लक्षात ठेवा। जनकाचे पूर्वज आहेत निमी राजा, त्या निमी राजाला आपलं धनुष्यबाण दिलं होतं। शंकराचं धनुष्य होतं बरं का ते उचलण्यासाठी साधं उचलायचं असेल तर 1000 सैनिक लागायचे, 1000। ते धनुष्यबाण आता कोणाजवळ होता? जनकाजवळ। जनकाच्या पूर्वजाकडून जनकापर्यंत आलता। ते जर उचलायचं असेल तर जनकाचे 1000 सैनिक लागायचे। एका मोठ्या खोलीमध्ये पूजेसाठी राजा जनक दररोज पूजा करायची, त्याची दररोज पूजा करायची। सगळ्या खोलीमध्ये सारवायचं, पण ते सारवायचं काम होतं सीतेकडं। तीच पूजेची खोली सारवायला लागायची, ते काम होतं सीतेचं। बरेच दिवस निघून चाललेत। एका दिवशी सीतेनं विचार केला, आपण सगळी खोली सारवली, धनुष्याच्या बाणाच्या खाली तसंच उकरलेलं दिसायले, आता सारवायचं काम राहिलं नाही, त्याच्यामुळे उकरणं हा शब्दच कोणाला माहित नाही। आता सगळ्या फरशा झाल्या RCC, लगेच पाय वाकडे बी व्हायलेत मग फरशामुळे, सारवायचं काम राहिलं नाही। सीतेनं ते धनुष्य उचललं आणि सारवून घेतलं त्याच्या खाली। थोड्या वेळानं राजा जनक तिथं आले आणि ती सारवलेली जागा पाहिली। त्याला काय म्हणतात? स्लिप ऑफ टंग, जीभ घसरणे असं म्हणतात त्याला। जनक तिथं आलं, माझ्याकडून असा उच्चार झाला, माफ करा। जनक तिथं आले होते, कधी कधी स्लिप ऑफ टंग म्हणतात त्याला इंग्लिश मध्ये, मराठीत काय म्हणतात माहिती। जनकानं पाहिलं बाणाच्या खाली कोणतरी सारवून घेतलं, नवल वाटलं 1000 सैनिक इथं कधी आले बाबा? 1000 लोकांना उचलल्याशिवाय उचलत नव्हतं। अगं सीते, काय बाबा कोणी सारवलं बेटा हे? पप्पा मीच सारवलं या बाणाच्या खाली। हो मीच सारवलं। अगं धनुष्यबाण उचलून सारवलं का? हो पप्पा मीच सारवलं म्हटलं ना। नवल वाटलं जनकाला, 1000 लोकांना बी उचलत नव्हतं, घाम फुटत होता धनुष्यबाण उचलायचा। पोरगी म्हणती मी सारवलं, इकडे ये पुन्हा एकदा सारवून दाखव। असा डाव्या हाताने धनुष्यबाण उचलला आणि त्याच्या खाली सारवलं। झालं का पप्पा? हो। नवल वाटलं जनकाला, नवल। बस पोरगी मोठी झाली, हिच्यासाठी नवरा कसा पाहायचा? हिच्या बरोबरीचाच पाहायचा। जो कोणी हा धनुष्य उचलेल, त्याला दोर लावेल, त्याला बाण लावेल, त्यालाच आपली पोरगी द्यायची। जनकानं घोषणाच करून टाकली।
सीतेनं जेव्हा ते बाण धनुष्य बाण उचलला होता का तेव्हा सीता 6 वर्षाची होती, 6 वर्षाची. आता 9 वर्षाची झाली. दुसरा दिवस उजाडला. आता 2 दिवस बाकी आहेत. धनुष्य बाणाला किती दिवस बाकी आहेत? 15-20 मिनिटं, 15 मिनिटं बाकी आहेत. म्हणजे 2 दिवस बाकी आहेत. बरोबर. 4 ला 5 कमी आहेत. म्हणजे आता 2 दिवस बाकी आहेत समजा. दुसरा दिवस उजाडला. दुसऱ्या दिवशी सुनैना माता. आता ही सुनैना माता कोण? सुमित्रा ऐकली, कौशल्य ऐकली, कैकेयी ऐकली. ही सुनैना माता कोण? सुनयना, जिचे नयन चांगले आहेत, जिचे डोळे खूप सुंदर आहेत, अशी सुनैना माता. कोण आहे सुनैना माता? राजा जनकाची पत्नी आहे, सीतेची आई. त्या सुनैना मातेनं सांगितलं सीता इकडे ये. काय आई? बेटा आता तुझा विवाह सोहळा जवळ आलाय. आता कोणता राजा कोण्या दिवशी येऊन बाण उचलेल, कोण्या दिवशी त्याला दोर लावेल. तू जर लग्न होणार आहे बेटा, तू काय कर, जा आपल्या बागेमध्ये देवीचं मंदिर आहे, गौरीचं, पार्वतीचं, शंकर पार्वतीचं, तिथं जा पूजा करून ये. ठीक आहे आई. 8 मैत्रिणी सोबत घेतल्या, 7-8 मैत्रिणी सोबत घेतल्या. 8 घेतल्या असं सांगितलेलं आहे तुलसीदासजीनं. 4 समोर चालतायत, 4 मागं चालतायत. 8 मैत्रिणी सोबत घेतल्या आणि बागेमध्ये निघाली. बागेमध्ये जिथं शंकर पार्वतीचं मंदिर आहे. आता इकडं काय झालं पाहू. विश्वामित्राच्या जिथं विश्वामित्र थांबलेत तिथं, गुरुजी तुम्हाला देवपूजा करायची असेल म्हणे, हो आम्ही काय करतो, जनक राजाची खूप मोठी बाग आहे, राम आणि लक्ष्मण म्हणाले बरं का, तिथून आम्ही फुलं आणतो तुम्हाला देवपूजेसाठी. आंघोळ केली राम लक्ष्मणानं आणि बागेमध्ये आले. तिथं आल्यावर काल ज्या मैत्रिणीनं वरच्या मजल्यावरून रामाला आणि लक्ष्मणाला पाहिलं, ज्या 2 मैत्रिणीनं पाहिलं होतं की नाही, त्या 2 मैत्रिणीपैकी एक मैत्रीनं सीतेला हाताला धरलं आणि सांगितलं, सीता गौरी पूजन बाद में करना, पहले देख वो राम, अवधपुरी का राम वो वहां है. सीतेच्या हाताला एका मैत्रिणीनं धरलं आणि ती मैत्रीण बाजूला सरकली. सीता टाचा उंच करून पाहू लागली, कुठे राम, कोण? सगळं नगर कालपासून ज्याच्यासाठी पागल झाले ते राम पाहावा कसा आहे तो. मैत्रीनं सांगितलं, सीते सीते जानकी गौरी पूजन बाद में करना, पहिले राम देख लो. रस्ता दाखवला, म्हणजे बोटानं दाखवलं राम तिकडे. ती मैत्रीण म्हणजे सद्गुरू आहे. सीता कोण आहे? साधक आहे आणि साध्य राम आहे. सद्गुरूचं काम आहे साध्य दाखवणं, गुरुचं काम आहे, देव तो आहे. देवाची ओळख करून दिली की गुरुचं काम संपलं. मग साधकानं साधना करायची असते. सीतेनं पाहिलं, बस पाहतच राहिली. इकडं लक्ष्मणानं सांगितलं रामाला, राम भैया सीता सीता ज्याला म्हणतायत, ज्या सीतेचं लग्न ठरवलंय, जिच्यासाठी धनुष्य उचलण्याचे प्रयत्न चालू आहेत, ती सीता त्या तिथं उभी आहे. बस रामानं सीतेकडे पाहिलं, सीतेनं रामाकडे पाहिलं. ती मैत्रीण म्हणली, सीता बस हो गया, चलो अब गौरी पूजन करेंगे. सीता हलायला तयार नाही, पाहतच राहिली. का? मिले जब राम सीता से टहलते वक्त फुलवारी, मिले जब राम सीता से टहलते वक्त फुलवारी, राम उन्हें प्यारे लगे, सीता भी लगे उन्हें प्यारी. सर्वांनी टाळी वाजवून भजनाचा आनंद घ्यायचा आहे. बोलिए सियावर रामचंद्र भगवान की जय. देख कर राम जी को जनक नंदिनी, 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 देख कर राम जी को जनक नंदिनी. बाग में वो खड़ी रह गई, बाग में वो खड़ी रह गई. राम देखे सिया और
सिया राम को, राम देखे सिया को, सिया राम को। चारों 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 आँखियां लड़ी की लड़ी रह गई, देख गए राम जी को जनक नंदिनी, देख गए राम जी को जनक नंदिनी। रामाकडे सीतेनं पाहिलं, सीतेनं रामाकडे पाहिलं, पाहतच राहिले। दोघांचे चारी डोळे, दोघांचे चार डोळे एकमेकाला पाहतच राहिले। एका मैत्रिणीनं विचार केला, एका मैत्रिणीनं विचार केला, एक सखी ने कहा राम को देख कर, एक सखी ने कहा राम को देख कर, रच दिया है विधाता ने जोडी सुधर। एका मैत्रिणीने विचार केला, किती रामाची सीतेची जोडी किती सुंदर है। भगवान ने जो बनाया है दोनों को एक दूजे के लिए बनाया है। म्हणतात ना आपण दोघाला एकमेकासाठी देवानं बनवले, एक दूजे के लिए। मैत्रीने विचार केला, दोघांना असं वाटते भगवान ने जो बनाया है एक दूजे के लिए बनाया है, पण याचे हात तर किती नाजूक आहे, किती सुकुमार आहे, याला धनुष्य तर उचलल ना। एक सखी ने कहा राम को देख कर, रच दिया है विधाता ने जोड़ी सुधर, फिर धनुष कैसे तोड़ेंगे प्यारे कुंवर, मन में शंका बनी की बनी रह गई, देख गए राम जी को जनक नंदिनी, देख गए राम जी को जनक नंदिनी। बोली दूसरी सखी छोटे देखंड में है, दुसरी मैत्रीण काय म्हणाली, दिसायला लहान आहे असं समजू नको, नाजूक सुकुमार दिसायला म्हणून काय झालं, दिसायला लहान आहे पण चमत्कार लय मोठे मोठे केले, मूर्ती लहान पण कीर्ती महान। बोली दूसरी सखी छोटे देखंड में है, फिर चमत्कार इनका नहीं जानती, एक ही बार में ताड़ी का राक्षसी, एकाच बाणामध्ये ताडका राक्षसी। काय झालं होतं, एक ही बार में ताड़ी का राक्षसी, उठ सकी ना पड़ी की पड़ी रह गई, देख के राम जी को जनक नंदिनी, देख के राम जी को जनक नंदिनी, देख के राम जी को जनक नंदिनी। देख कर राम जी को जनक नंदिनी, देखते ही रह गई चारों आँखियां लड़ी की लड़ी रह गई। बस राम लक्ष्मण रामाला हलवलं, राम दादा कुठं कहा खो गए, बस मग राम भानावर आले, चला गुरुजी वाट पाहत असतील विश्वामित्राकडे, मग राम निघून गेले। मैत्रिणीनं सीतेला हलवलं, सीते कहा खो गई, सीता भानावर आली, चलो गौरी पूजन करते हैं, माँ राह देखती होगी, आई वाट पाहत असेल, चल लवकर गौरी पूजन, अजून पूजा करायची राहिली मंदिरामध्ये, इथंच बसली। सीतेला घेऊन मैत्री मंदिरामध्ये जातात, सीतेनं पार्वतीची आईची देवीची पूजा केली। जय जय गिरीवर राजकिशोरी, जय महेश मुख चंद्र चकोरी, जय गज वदन शतानंद माता, जय जग जननी दामिनी गाता, नहीं तब आदि मध्य अवसाना, अमित प्रभाव वेद नहीं जाना, थोर आहेस तू आई जगाची आई, वेद देखील तुझा महिमा अंत पार नाही, वेदाला देखील तुझा महिमा नाही कळाला। तुलसीदासांची भाषा थोडीशी अवघड आहे बरं का, तुलसीदास मी सांगितलं, तुलसी रामायणाची, तुलसीदासांच्या रामायणाची भाषा अवधी भाषा, हिंदी पण नाही, हिंदी असली तर आपल्याला कळाली असती, मराठी पण नाही, संस्कृत देखील आपल्याला कानावर ऐकायची सवय आहे, संस्कृत देखील नाही, अवधी भाषा आहे, अवधी। हॅलो हॅलो
आले का? हॅलो. आता जे असं काऊन व्हायला बस आपण 5 मिनिटांमध्ये तयार कुठं होतो आपण? सीतेनं गौरी स्तवन केलं, गौरी पूजन केलं, बरोबर आहे? देवीचं पूजन केलं. मी शरण तुला हे अंबे मा, मी शरण तुला हे अंबे मा, मी शरण तुला हे अंबे मा, मी शरण तुला हे अंबे मा. अंबे मा जगदंबे मा, अंबे मा जगदंबे मा, मी शरण तुला हे अंबे मा, मी शरण तुला हे अंबे मा, मी शरण तुला हे अंबे मा, मी शरण तुला जगदंबे मा. चरण तुझा सुख शांती मिळे, पाप वासना दूर पडे. तू दुर्गा तू कालिका तू लक्ष्मी संतोषी मा, महिषासुर मर्दिनी देवी पार्वती मा. चरणी तुझा सुख शांती मिळे, पाप वासना दूर पडे. मी पाप वासना मी शरण तुला हे अंबे मा, मी शरण तुला हे अंबे मा, मी शरण तुला हे अंबे मा. बस सीतेनं देवीचं पूजन केलं. देवीच्या पूजनानंतर देवी प्रसन्न झाली, सीतेला आशीर्वाद दिला, कल्याण होईल, इच्छित वर मिळेल. सीतेला शुभ शकून होऊ लागले. शुभ शकून डावे अंग फडफडू लागले. डावे अंग, आता अंग फडफडणं पॅरालिसिस झाल्यावर बेलकवा येते तसं नाही बरं का, शुभ शकून होऊ लागले. बस राम लक्ष्मण आपल्या आश्रमात पोहोचले. लक्ष्मणानं सांगितलं, गुरुजी गुरुजी हम बगीचे में गए थे फूल लाने, वहां पर सीता मैया को देखा. बस सीतेला बघितलं, सांगितलं, मनातले भाव ओळखले विश्वामित्रानं रामाच्या. बस आशीर्वाद दिला. सुफल मनोरथ होई तुम्हारे, राम लखन सुनी भय सुखारे. तुझा मनोरथ पूर्ण होईल रामा, आशीर्वाद दिला. दोघांनी राम लक्ष्मणाने विश्वामित्राला वंदन केलं. दुसरा दिवस उजाडला. आता दुसरा दिवस म्हणजे सीता स्वयंवराचा. बस कथा शेवटाकडे आलेली आहे. गोंधळ करू नका. समोरची चिल्लर मंडळी, ऐ तुमचा आवाज माझ्यापर्यंत नाही आला पाला. मनातले मनात बोलायचा. ऐ मनातले मनात बोलायचं. बोल मनातले मनात. ढोल नगाडे वाजू लागले. सीता स्वयंवराचा दिवस उजाडलेला आहे. जनकानं शतानंद ऋषीला पाठवलं. मंगलवाद्य वाजू लागले. मधुर आवाजामध्ये आवाज कमी असताना कमी आवाजात म्हणजे आम्ही आमच्या वादकासाठी सांगतो कमी आवाजामध्ये वाजवा, समजून जनक राजानं शतानंद ऋषीला पाठवलं विश्वामित्राकडं. शतानंदजी कोण आहेत? जनकाचे राजगुरु शतानंद ऋषी. जसे दशरथ राजाचे राजगुरु वशिष्ठ आहेत की नाही, तसे जनकाचे सल्ला मसल सल्ला देणारे, पूजा पाठ करायला लावणारे शतानंद ऋषी आलेत विश्वामित्राकडं. काय म्हणतात? चलो विश्वामित्र बाबा, आपके साथ जो दो राजकुमार है उनको लेकर आप महल में चलिए, जहां धनुष्य भंग होने वाला है, धनुर्याग होने वाला है. बस विश्वामित्र उठून उभे राहिले. रामाला लक्ष्मणाला आज्ञा दिली. चलो राम, चलो लखन,
हम देखते हैं आज विजय किसकी होने वाली है। बस लखन म्हणतोय लक्ष्मण, गुरुजी मैं कुछ कहूं? जिसके ऊपर आप जैसे संतों की छाया है, संतों की कृपा है, संतों का आशीर्वाद है, विजय उसी की होगी। ज्याच्यावर संताचा आशीर्वाद आहे विजय त्याचाच होणार आहे गुरुजी। विश्वामित्र, रामचंद्र, लखन, लक्ष्मण तिघजण स्वयंवराच्या जिथं स्वयंवर होणार आहे त्या मंडपामध्ये त्या गेटवरती आलेले। मंडपाच्या द्वारावर गर्दी झाली, खूप मोठी गर्दी झाली। जनकाला हातामध्ये माईक घेऊन सांगावं लागला गर्दी बाजूला करा, गर्दी बाजूला करा। जनक राजे हातात माईक घेऊन सांगायले। माईक तेव्हा होता का नाही माहित नाही, पण भाव लक्षात घ्या बरोबर। बाजू हटो, विश्वामित्र जी को आने दो, राम लखन, राम को संभालो, लखन को संभालो, आने दो उनको, आने दो सामने। गर्दीतून वाट काढत विश्वामित्र, लक्ष्मण आणि राम सोबत समोर आलेले। संभालो राम को, सर्वांना सुरक्षित मंडपात आणण्यात आलं। उंच आसनावर विश्वामित्राला बसवलं, एका बाजूला राम, एका बाजूला लक्ष्मण, मध्ये विश्वामित्रजी बसलेले। आता मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होते। व्यासपीठावरती जनकाचं आगमन झालं। जनकानं हातात माईक घेतला आणि मोठ्यानं घोषणा केली, शंकराकडून मिळालेला हा धनुष्य, पवित्र धनुष्य, जो कोणी हा धनुष्य उचलेन त्याला दोर लावेन, त्याच्यावर बाण चढवेन, त्याला माझी मुलगी सीता वरमाला घालीन हो। बस घोषणा झाली, मंगलवाद्य वाजू लागले। एका उंच आसनावर मंचकावरती सीता हातामध्ये पुष्पमाला घेऊन उभी आहे, पुष्पमाला। एक एक राजा मंडपात उठून, हजारो राजे जमलेले आहेत, खूप मोठा मंडप आहे। लक्ष इकडे असलं पाहिजे कथेकडे। मी याच्यामुळेच लवकर झाकी आणा म्हणत नाही, एकदा झाकी आणली की मग कथेतला भावच निघून जातो। शंकराकडून निमी राजा जनकाचे पूर्वज आहेत, निमी राजाचे वंशज आहेत राजे जनक। शंकराकडून धनुष्य मिळालेला आहे, तो आज जनकाच्या जवळ आहे। तो धनुष्य 1000 सैनिकाला न उचलणारं धनुष्य तिथं ठेवण्यात आलेलं होतं। एक एक राजा उठून येऊन तो धनुष्य उचलण्याचा प्रयत्न करू लागला, पण तसूभरही न हल्लेलं तो धनुष्य हलायला तयार नाही। धनुष्य जसं काही जमिनीला चिटकून बसलंय असं धनुष्य त्या टेबलवरती ठेवलेलं होतं। त्यावेळेला रावण लंका नगरीचा राजा, सर्वजण घोषणा करू लागले। रावण त्यावेळेला उठला, लक्ष इकडं असलं पाहिजे, कान इकडं, डोळे जरी तिकडं असले तरी कान इकडं। काही आपल्या मित्र राजांना घेऊन तो रावण नावाचा राजा जो आहे लंका नगरीचा, तो त्या ठिकाणी धनुष्य उचलण्यासाठी येते। राजा त्या अनेक राजामध्ये बसलेल्या उठून, त्यावेळी बसलेल्या काही राजांनी जय जयकार केला, बोलिये दशानन महाराज की। विनोद महाराज मोठ्यानं घोषणा केली, बोलिये दशानन महाराज की जय, लंकाधिपती रावण महाराज की जय। रावण ज्याला गर्व आहे, अहंकार आहे, तो छातीवर असा छाती पडवत पुढे आला। अरे भित्रे आहात तुम्ही, एकामध्येही पुरुषार्थ नाही, क्षत्रिय कोणी उरला नाही। या धनुष्याला उचलणार तर मीच, हा धनुष्य माझ्यासाठी बनलेला आहे। आज या धनुष्याचे तुकडे 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 करणार, माझ्याशिवाय कोण आहे इथं क्षत्रिय? वीर आहे मी, वीर, माझ्यासारखा वीर पृथ्वी तलावर कोणही नाही। अहंकार आहे, अहंकार रावणामध्ये, अहंकार। छाती फुगून समोर आला, हातातील शस्त्र परशु तो तलवार खाली ठेवली, हातातील शस्त्र खाली ठेवलं
आणि धनुष्याला एक हात लावला. एका हाताने धनुष्य उचलण्याचा प्रयत्न रावण करू लागला. समोर बसलेल्या जनसमुदायाकडे पाहिलं रावणानं, मी तर आता एका क्षणात धनुष्य उचलतो आणि पहा कसे धनुष्याचे तुकडे करतो. धनुष्याला एक हात लावला, दोन्ही हात लावले, उचलण्याचा प्रयत्न करतोय. धनुष्य 2 इंच, इथभर अर्धा फूट, 2 फूट छातीपर्यंत उचलला आणि धनुष्य बाण घेऊन रावण जमिनीवर धाडकन कोसळला. बस सर्व राजांनी माना खाली घातल्या. रावण देखील खाली मान घातली आणि चुपचाप जागेवर जाऊन बसला. रावणाचा मोहभंग झाला, अहंकार भंग झाला. रावण खाली मान घालून खाली तर बसलाच, निघून गेला. त्यावेळेला पुन्हा मंगलवाद्य वाजू लागले. जनकाने पुन्हा माईक हातात घेतला आणि सांगितलं, आहे का कोणी अजून वीर शिल्लक? त्यावेळेला 4-2 राजे पुन्हा पुढे आले. एकेकानं धनुष्य उचलण्याचा प्रयत्न केला, पण कोणालाही धनुष्य उचले ना. त्यावेळेला समोर बसले 10-5 राजांमध्ये कुजबूज सुरू झाली. काय रे म्हणे, या धनुष्याला उचलायला 1000 लोक लागतात. माहित नव्हतं का जनकाला? माहित होतं. मग म्हणले आता देखील आपण 1000 लोक मिळून उचलू आणि त्या 1000 लोकांमध्ये ती सीता पत्नी करू. काय चालणार आहे धनुष्य त्या जनकाला काय माहित नव्हतं धनुष्य कोणाला उचलणार नाही एकट्याला म्हणून? 1000 लोक लागतात, माहित नव्हतं. 1000 राजे उठून समोर आले आणि धनुष्य उचलायच्या तयारीला लागले. त्यावेळेला सीतेनं विचार केला. सीता मैत्रिणीला म्हणाली, काय ग म्हणे मैत्रीण, काय ग सखी, आता कसं होणार? 1000 लोकांना जर धनुष्य उचललं तर मी नवरा कोणाला करायचं, माळ कोणाच्या गळ्यात घालायची? मैत्रीण म्हणली, सीते हे बघ, 1000 म्हणजे तुला समजत नाही का? इतकी एडी आहे का तू? शाळेत नाही गेली का? म्हणजे का ग, 1000 म्हणजे काहीच नाही. 1000वर किती शून्य असतात? 5, 4, 3 शून्य. अगं हे सगळे शून्य म्हणजे हे सगळे राजे, आणि यामधला 1चा आकडा म्हणजे राम. बरोबर? रामाशिवाय धनुष्य कोणाला उचलणार नाही. बाकीचे सगळे 0 आहे 0, एकच हिरो, बस वाट पहा म्हणे. बराच वेळ झाला, सगळे राजांनी 1000 जणांनी प्रयत्न केला, धनुष्य उचलायला तयार नाही. त्यावेळेला सगळे अपमान झाले. सगळे राजे अपमान झाल्यासारखे जाऊन खाली बसले. आता जनकानं पुन्हा उभं राहून घोषणा केली, आहे का कोणी वीर शिल्लक? क्षत्रिय आहे का नाही कोणी बसल्यापैकी? कोणात हिम्मत आहे का नाही? मैंने देख लिया आप सबकी ताकत. अरे कोई क्षत्रिय बचा है कि नहीं पृथ्वी पर? अब ये मत कहो कि हम क्षत्रिय है. धनुष्य को उठाने वाला शायद ब्रह्मा जी ने पैदा ही नहीं किया है. धनुष्याला उचलणारा कोणी या ब्रह्मानं पैदा केलं का नाही? आणि खरंच आहे, ब्रह्मदेवानं पैदा केलेलं आहे का धनुष्य उचलणाराला? धनुष्य कोणाला उचलले जाणार आहे? रामाला, म्हणजे विष्णूचा अवतार. विष्णूला कोण जन्माला घातलं? नाही, विष्णूनच ब्रह्मदेवाला जन्माला घातलेलं आहे ना. म्हणून म्हटलंय ब्रह्मा जी ने शायद पैदा ही नहीं किया है धनुष्य को उठाने वाले को. कोई अगर वीर बचा है तो सामने आओ. मी सांगितलं होतं, जर कोणाला धनुष्य उचलला नाही आला तर निघून जा इथून. कशाला थांबला तोंड पाहायला? इथं निघून जा. लक्ष्मण रागीट होता. लक्ष्मणांना मोठी आवडल्या. काय बोलतोय हे म्हातारा? रामाला सांगितलं, रामा दादा काय बोलतोय हे म्हातारा? जनक पहा पहा, क्षत्रिय आहे का नाही? जर खरंच कोणी वीर असतो ना, त्याला कोणा असं चॅलेंज केलं ना, रक्त सळसळतं वीराचं. लक्ष्मण आधीच रागीट होता, राम शांत होता. दादा पहा हे म्हातारा जनक काय म्हणते? राम भैया मैं क्रोध के मारे लाल हो रहा हूं, आप भी उठते नहीं और मुझे भी आज्ञा नहीं देते, खामोश बैठे हैं. रामानं सांगितलं, लखन थांब जरा, गडबड नको करू. तू रागानं लाल व्हायला ना, बस आता जेव्हा पूर्व दिशा लाल होते तेव्हा सूर्याचा उदय होतो. सगळ्या लोकांना कळालं की आता लक्ष्मण रूपी पूर्व दिशा लाल झालेली आहे आणि आता सूर्याचा, राम रूपी सूर्याचा उदय होणार आहे. बजाव. ढोल नगाडे पुन्हा वाजू लागले. विश्वामित्र बाबा बोल उठे, रामचंद्र उठो.
उठहु राम भजहु भव चापा मेहु ताप जनक परितापा। उठहु राम भजहु भव चापा मेटहु ताप जनक परितापा। मेटहु जात बनक जनतापा मेटहु तात जनक भवतापा। राघव उठो, धनुष को तोड़ डालो, तोड़ दो इस धनुष को। तब रामचंद्र जी खड़े हो गए, सब देख रहे हैं, सब बैठे बैठे सब राजे लोग देख रहे हैं। राम खड़े हो गए, हाथ जोड़कर विश्वामित्र को प्रणाम किया। हाथ जोड़कर विश्वामित्र को प्रणाम किया। पहले अपने गुरु को वंदन किया, गुरु वशिष्ठ को याद किया, अपने माँ बाप को याद किया। आपल्या बसलेल्या आसनावरून रामचंद्र उठलेले आणि जसा एखादा वाघाचा पिल्लो, वाघाचा शेर का बच्चा जैसे पहाड़ के नीचे उतरते आता है, उस तरह राम जी उतर कर नीचे आ रहे। सीता घबरा गई, अपनी सखियों से, सखी रावण जैसे ने नहीं उठाया, राम को क्या उठेगा। सखी ने कहा अब देख तो लो। बस सगळ्यांनी डोळे बंद केले, सगळ्यांच्या डोळ्यासमोर प्रकाश चमकू लागला, विजांचा कडकडाट सुरू झाला आणि पाहता पाहता प्रभू रामचंद्रानं एका हाताने धनुष्य उचललं, दोर लावला आणि धनुष्याचे दोन तुकडे झाले। बोलिए प्रभू रामचंद्र भगवान की जय। सियावर रामचंद्र भगवान की जय। सगळ्यांनी रामाच्या नावानं जयघोष केला। सगळ्यांच्या डोळ्यापुढे एक वीज चमकून जावी तसा प्रकाश चमकून गेला। कोणाला काही कळलं ना काय झालं, हजारो सूर्य एकदा चमकावेत तसा सूर्यप्रकाश डोळ्यासमोर चमकला आणि पाहता पाहता रामानं धनुष्य उचललं, धनुष्याचे दोन तुकडे केले आणि सर्वजण आपल्या आसनावर पुन्हा एकदा खाली बसले। बस त्यावेळेला तुलसीदासांनी सुंदर वर्णन केलेले, काय काय झालं धनुष्यबाण उचलला तेव्हा। धरणी हलायला लागली, भूकंप व्हावा तसा, विजा कडकडल्या, हिमालय के पत्थर टूटने लगे, बादल गरजने लगे, नदियों का बहाव बदलने लगा, समुद्र खलबलाने लगे, बड़े बड़े साधियों की समाधि टूट गई, शेष नाग व्याकुल हो गए, धरती हिलने लगी, सब सोचने लगे क्या हुआ। तब तुलसीदास ने बता दिया, कोदंड खंडे हो राम तुलसी जयती वचन उच्चारही। धनुष्याचे दोन तुकडे झालेले पाहिले आणि लक्ष्मणाला मग अति आनंद झाला, अति आनंद। किती आनंद, आपल्याला जे आसन दिलेलं होतं, खुर्ची दिलेली होती, खुर्चीवरून पठ्यानं उतरला नाही लक्ष्मण, उडी मारली आनंदानं, उडी मारली, पळत पळत राजा जनकाच्या समोर गेले। जनकाच्या छाती पुढे काढून जनकाच्या समोर सांगितलं, देख पागल बुड्ढे, पिछले 1 घंटे से बक रहा था, कोई क्षत्रिय बचा नहीं, कोई क्षत्रिय बचा नहीं, देख रघुवंश की ताकत, देख मेरे भाई को 2 टुकड़े कर डाले एक ही क्षण में, और 1-2 धनुष्य है तो दे मुझे भी, मैं तोड़ के बताता हूं। मुझे ललकार रहा था। बस लक्ष्मणा शांत झाली, लक्ष्मणाकडे रामानं पाहिलं, शांत लक्ष्मणा शांत। बस लक्ष्मणजी शांत झाले, सगळ्यांनी जय जयकार केला रामचंद्राचा। आता सीता हातामध्ये वरमाला घेऊन एका बाजूला उभी आहे, सीता उभी आहे, हार हा आता सीता उभी आहे, लांब उभी आहे बर का। आता 2 मैत्रिणी देखील सोबत आहे। आता मंगलवाद्य हलक्या हलक्या आवाजामध्ये वाजू लागले। सीता पुढे आली, रामाच्या जवळ आली, हातात हार घेऊन तशीच उभी आहे। राम वाकायला तयार नाहीत, ना वाकायला तयारच नाहीत, राम ताट छाती पुढे काढून उभे आहेत, हार घालू देत नाहीत। वाकाव, आज वाकाव तर मग पुढचा येणारा काळ काय म्हणे। राम तर वाकला होता, मग पुढच्या येणाऱ्या काळात लोक तर बायको पुढे लोटांगणच घालतील, आपण वाकायचं नाही। ठरवलं वाकायचं नाही, बिलकुल मान खाली करायची नाही, ताट उभी। सीता हातात हार घेऊन तशीच, बराच वेळ झाला मनातले मनात संवाद चालू आहे, मनातले मनात। राम काय म्हणतोय सीतेला,
क्यों देर लगा रही हो जानकी, माला पहनाओ. फक्त मनातले मनात बर का, तोंडानं काहीच नाही. सीता काय म्हणाली मनात मनात पहा, आपने तो धनुष्य तोड़ने को देर लगाई, आपने धनुष्य तोड़ने को देर लगाई, ये तो जोड़ने का काम है, देर तो लगने ही वाली. अगर जल्दी थी तो जल्दी तोड़ देते. अब मैं भी देर लगाऊंगी. हिसाब बराबर. लग्नामध्ये प्रेमाचे भांडण असतात, नवरा बायकोचे प्रेमाचे भांडण. राम मनातले मनात म्हणतात, वो तो ठीक है सीता, परंतु सब लोग मेरी तरफ देख रहे हैं और मैं सिर झुकाकर यहाँ खड़ा हूं, इसीलिए तो. सीता काय म्हणते, इसीलिए तो देर लगा रही हूं, मुझे दुनिया को बताना है कि आपने तो धनुष्य को हिलाया भी नहीं, तो सीना निकाल कर बैठे हैं और मेरे राम ने टुकड़े टुकड़े कर डाले, फिर भी सिर झुकाकर खड़े हैं. कितने विनम्र है मेरे भगवान. वो तो ठीक है, लेकिन मैं पुरुष और आप स्त्री, और एक स्त्री के सामने राम पुरुष का सिर झुकाकर खड़े है ना, ठीक नहीं है. पुरुष तो ज्ञान होता है, सीता म्हणते पुरुष तो ज्ञान होता है, और महिला भक्ती. मग भक्ती समोर पुरुषाला ज्ञानाला झुकावंच लागणार आहे. राम विचारत काय करावं. बराच वेळ चाललाय, तुम्हाला जशी उत्सुकता लागून राहिली, लोक तसेच उत्सुकता लागून राहिले होते, काय होईल काय होईल. विश्वामित्रानं लक्ष्मणाकडे पाहिलं, बापा रे कर दे काहीतरी, तू भाऊ आहे तुझा. बस रामाची लक्ष्मणाची एक सवय होती, लक्ष्मण नेहमी पाया पडायचा रामाच्या, आणि रामानं वाकून असं वाकून असं त्याला हृदयाला लावायचं, छातीला वाकून उठायचं. लक्ष्मण उठले, विश्वामित्राला वंदन केलं आणि रामाला वंदन केलं. राम खाली वाकले आणि तेवढ्यामध्ये सीतेनं वरमाला घातली. बोलिये सियावर रामचंद्र भगवान की जय. सवय होती, सवय. लक्ष्मण पाया पडला की रामानं त्याला असं खाली वाकून उचलायचं आणि छातीला लावायचं, आपल्या गळा भेट घ्यायची भावाची. मग आपली सीतेनं हातातला हार रामाच्या गळ्यामध्ये घातला. बस अशा प्रकारे सीतेचं स्वयंवर पार पडलं. अजून लग्न झालं नाही, लग्न उद्या बाकी. आज फक्त धनुष्यभंग आणि वरमाला घातली, सोयरीक झाली. काय म्हणतात, सोयरीक झाली. आणि काय लग्नाची सुपारी फुटली. ही माझी सवय आहे. असं माणूस विचार करताना असं डोकं असं समजू नका वा झाल्यात म्हणून बरं का. काय आठवण गेलं की ती अशी सवय असते. बस आता सीता धरणी मातेची मुलगी आहे, धरतीची मुलगी आहे. आणि प्रभू श्री रामचंद्राचं नातं हे सूर्यवंशाचं नातं, सूर्याशी नातं आहे, आकाशाशी नातं आहे. रामाचं सीतेशी जडलेलं नातं म्हणजे धरणी मातेचं आकाशाशी जडलेलं नातं आहे. आकाशाशी जडले नाते, जडले नाते, जडले नाते. आकाशाशी जडले नाते, जडले नाते, जडले नाते. धरणी मातेचे स्वयंवर झाले सीतेचे, 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 स्वयंवर झाले सीतेचे. हो श्रीरामाने सहज उचलले धनुशंकराचे, पूर्ण झाले जनकनुपाच्या हेतू अंतरीचे. उभे ठाकले भाग्य सावळे समोर दुहितेचे, स्वयंवर झाले सीतेचे, 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 स्वयंवर झाले सीतेचे. लाजली सीता स्वयंवराला. खूप गोड गोड भजन आहेत. आपल्याकडे वेळच कमी आहे, आपण काय करणार त्याला. एवढा जे तुम्ही संयोजकांनी, जे गावकऱ्यांनी वेळ ठरवून दिलेली आहे, त्या वेळेमध्ये मला कथा पूर्ण करायची. 4ची वेळ आहे, 4:30 वाजत आले. गोड भजन आहेत. लाजली सीता स्वयंवराला, पाहुणी रघुनंदन सावला, पाहुणी
रघुनंदन सावळा पाहुणे रघुनंदन सावळा पाहुणे रघुनंदन सावळा पाहुणे रघुनंदन सावळा नक्षीदार अति रम्य मंडपी जमली सारी थोर मंडळी उभी जानकी जनता जवळी उभी जानकी जनता जवळी घेऊन पुष्पमाला लाजली सीता स्वयंवराला लाजली सीता स्वयंवराला पाहुणे रघुनंदन सावळा पाहुणे रघुनंदन सावळा पाहुणे रघुनंदन सावळा रघुनंदन सावळा अशा प्रकारे सीते